ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, आज आपण काही स्त्रिया आहेत, त्या सतत तक्रारी करतात. म्हणजे तुमच्या घरामध्ये सुद्धा अशा स्त्रिया आहेत, त्या तक्रारी करतात. त्या तक्रारी म्हणजे माझं हे दुखायलं, माझं ते दुखायलं, माझं डोकं दुखतंय, माझी मानपाठ दुखते, वगैरे वगैरे बरंचसं. माझं अंग दुखतं, हात दुखतो, पाय दुखतो, कंबर दम धरीना गेली, असं बऱ्याचशा तक्रारी करतात. आणि तुमच्याकडे करत असते, तुम्ही पुरुष असताना घरच्याकडे करत, अगर स्वतः त्यांच्या मनामध्ये हे दुखणं, हे जे चाललेलं आहे, त्यांना खूप त्रास होतोय. आणि खरं होतोय तो त्रास. तर असा त्रास का होतो याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. मग त्यात विवाहित स्त्री असेल, घटस्फोट केलेली स्त्री असू शकते, विधवा स्त्री असू शकते. हे जेणेकरून लग्न न झालेल्या मी वयस्कर चाललंय इथं 30-35च्या नंतर जी वय आहेत ज्या स्त्रियांचे, याबद्दल मी तुम्हाला बोलतोय. कारण अशा स्त्रिया ज्यावेळेस आमच्याकडे काही तक्रारी घेऊन येतात अशा दुखण्याबद्दलच्या, त्यावेळेस काय नेमकं असतं हे मी तुम्हाला सांगतो. आणि यावर उपाय पण काय करायचा ते पण सांगतो. नुसतं म्हणताना नुसतं सांगून उपयोग नाही, आम्हाला उपाय पण सांगा. तर उपाय बी सांगणार आहे, पण अगोदर आपण जाणून घेऊया की हे असं का होतं, त्यांचं सतत दुखत का राहतं. डॉक्टरकडे गेले तरी ते काही एवढं काही दाखवत नाही, त्यांची नुसती भरती करून टाकायची असते पैशाची. पण वास्तविक त्यांना खरंच त्रास होत असतो, अंग सनसन करतं. तर याचे मुख्य कारण असे आहेत की खूप वेळा अशा स्त्रियांना नजर लागते, नजर. मग त्या सुंदरच असाव्या अथवा काही नाही. सुंदरचा ह्याचा काही अर्थार्थी संबंध नाही, पण अशा स्त्रिया असतात त्यांना नजर लागते. आणि सुंदर तर असतील तर लागणारच लागणार, पण सुंदर जरी नसताल तरीही तुम्हाला नजर लागते, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट अशी असते की तुम्ही जीवनामध्ये निराश आहात. एक नजर प्लस तुम्ही जीवनामध्ये निराश आहात. आता जीवनामध्ये निराश म्हणजे काय, बऱ्याच जणांचं नवरे सोडून दिल्यात, घटस्फोट घेतला असतं, एकट्या राहतात आणि त्या खूप विचार करतात. आपण नवऱ्याकडे राहिलो असतो तर बरं झालं असतं, कधी असा विचार येतो. अथवा तो असाच बोलत होता, मला त्रासच देत होता. काय जी त्यांच्या आठवणी आहेत त्या आठवणी काढत काढत हे दिवस काटत असतात. आणि समजा अजून कुणी समजा त्यांना त्रास देतं, पुरुष देतात त्रास, यांचा पण विचार येतोय. मग आपण कुणी नवीन आपलं ही घ्यावा का, आपल्या जीवनात कुणी पुरुष असावा का, या गोष्टीचा पण विचार. पण समाजाचं जरा जे काय म्हणतो आपली भीती वगैरे, त्या भीती असतात त्यांना. कारण नको, समाज काय म्हणेन, आपले नातलग काय म्हणतील, ह्या गोष्टी येतात. तसंच ज्याचं लग्न झालं नाही त्यांना ते लग्नाची चिंता असते, वय वाढून गेलेलं असतं. आणि कधी मध्ये लग्नाविषयी बी वाटतं की आपण जर आपलं लग्न झालं असतं तर आपण सुखात आपल्या आपल्या घरी राहिलो असतो, या असं असतं. म्हणजे असे पण विचार करतात त्या. जी विधवा आहेत त्या स्त्रिया बी काय करतात की असाच विचार करतात, आपण आपल्या जीवनात पुरुष असावा का, जरी कुणी आला असेल तर त्याचा त्रास असतो. अगर ते त्यांच्या मनासारखं राहत नाही, त्यांच्या मनासारखं होत नाही, याचा पण विचार करतात. हे झाले विचार. म्हणजे अति विचार केल्यानंतर हा त्रास होतोय. म्हणजे जीवनामध्ये त्या निराश असतात. जे समजा कोणी घटस्फोटीत असते त्यांनी समजा दुसऱ्या पुरुषाच्या संबंधात असल्या तरी त्या परिपक्व आनंदात नसतात, बऱ्याचशा आनंदात नाही त्या राहत. कारण शेवटी समाजाची, नातलगांची यांची भीती राहते, त्याच्यामुळे ते सतत तणावाखाली राहतात.
घटस्फोटीत झालं, विधवा झालं, अथवा ज्यानं लग्नच केलं नाही, अशाही स्त्रियाची हीच भानगड आहे. म्हणजे धरलं तर चावतं काय की, सोडलं तर पळतं काय की, अशी सुद्धा काही जणांची स्थिती असते. त्याच्यामुळे ह्या ज्या निराशा आहेत त्यांच्या जीवनामधल्या, या निराशामुळे त्यांना हा त्रास होतो. म्हणजे आनंद नसतो त्यांच्या जीवनामध्ये, आनंद नसल्यामुळे त्यांना हा आजार जडतो. थोडक्यात तो मानसिक आजारच आहे एक प्रकारचा. कारण सतत दुखतं, त्यांना कधीच फ्रेश राहू शकत नाही. काही ना काही दुखतं, काही ना काही. म्हणजे त्यांना असं उत्साहवर्धक, आज दिवस हा उत्साहानं गेलाय असं होतच नाही. आणि सतत तो विचार करत 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 जीवन, आजचा दिवस उद्या, उद्याच दिवस येणार. मग कधी अति झालं दुखणं, डॉक्टरकडे गेल्या तरी डॉक्टरकडे तितक्यापुरतं वेदनाशामक गोळ्या वगैरे काहीतरी करून चलवितात पुढे. आणि सतत हे चालूच राहतं रडगाणं. आणि जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन आनंदाचा नसतो, निराशा असते, निराशा. हे त्यांची मानसिकता बनलेली असते. आणि ह्या स्त्रिया ज्या असतात, समजा समाजामध्ये फिरतात, ऑफिसला कोणी जात असेल, कुणी असं काही कामानिमित्त बाहेर पडत असतील, काही इतर काही गोष्टीसाठी बाहेर पडत असतील, त्यावेळेस समजा अनोळखी वळखी लोकांचं बघणं असतं. अशा स्त्रियांना बघतात ना, सहज कुणीही बघतं ना, स्त्रियांकडे बघितल्यानंतर अशा लोकांची, बऱ्याचशा लोकांची त्यांना नजर लागते. मग तर अतिच झालं. काय म्हणतात ना, त्या आगीत तेल वतल्यासारखं झालं. अगोदर ह्या मानसिकरित्या व्यवस्थित नसतात, प्लस ही नजर. आता बऱ्याच जणांना म्हणजे बरेच जण पुरुष वगैरे आहे, अगर स्त्रिया ओळखीच्या असतात, म्हणजे नजर ओळख म्हणतो आपण, अगर तोंड ओळख म्हणतो, कुणाची चांगली ओळख असती, अशा स्त्रिया ज्यावेळेस बघतात त्यांच्याकडे, त्यावेळेस नकळतपणे ज्या बघणाऱ्या स्त्रियांच्या मनात अथवा पुरुषांच्या मनात त्यांच्याबद्दल काहीतरी येतं. बघा, हिनं नवरा सोडून राहिली, अथवा हिचा नवरा गेलाय, अगर काही म्हणजे वेगळं काहीतरी विचार येतो त्यांच्या मनामध्ये. बघण्याचा दृष्टिकोन खराब असतो आणि याच्यामुळे त्यांच्या शरीरावर परिणाम होतो. नजर खूप खराब असते मंडळी, नजर काही चांगली नसते. प्रत्येकाची नजर चांगली नसतेच. आणि तशा नजरेनं, वाईट नजरेनं बघितल्यानंतर तर अति त्रास होतो यांना. हे समाज आहे. तर तुम्ही हे होतंय, पण तुम्ही काय करता, आपल्याला काहीतरी केलं, काही कुणी झालं, काही केल्याचं नाही, नजरा बी लागतात. अगर काही त्यांना मनामध्ये त्रास होता, म्हणजे अनेक कल्पना, संशय, विचार येतात. म्हणजे काय झालं, कशामुळं होतं काय, म्हणजे इकडं तिकडं पळापळी करतात, ह्या देवाचं कर, त्या देवाचं कर. आणि अशा स्त्रिया जास्त करून, अशा स्त्रिया ज्या आहेत, घटस्फोटीत असतील, घरात नवरा बायकोचं पटत नसणाऱ्या स्त्रिया, नवरा बायकोचं पटत नसतील त्या सुद्धा स्त्रियांचं दुखतंय, लक्षात घ्या. ती एक सांगायचं राहिलं तुम्हाला. ज्यावेळेस नवरा बायकोचं समजा व्यवस्थित त्यांचं नसतं व्यवहार, काही संबंध वगैरे, तर त्या सुद्धा निराश असल्यामुळे त्यांचं पण दुखतं, त्यांचंही काही दुखतं. ही एक राहिली होती गोष्ट सांगायची तुम्हाला. मग अशा स्त्रिया काय करतात, कुठल्या तरी समजा देवाच्या, म्हणजे, आणि जास्त करून अशा स्त्रिया आहेत ते स्वामी समर्थ महाराजांचं करतात. खूप काही स्त्रिया आहेत ना अशा, त्यांना ते स्वामी समर्थाच्या ह्याच्यामध्ये जातात. पण एक लक्षात घेत नाही, स्वामी समर्थाचं देवाचं करायला कुठली काही अडचण नाही, करू शकतात, भक्ती आपली श्रद्धा आहे. परंतु ही जी अशा गोष्टीमधले ते स्वामी समर्थाचं, त्याच्यात एवढा पाहिजे ते उपयोग होऊ शकत नाही. का होत नाही? स्वामी हे कोण आहेत? ते दत्ताचे म्हणजे भक्त आहेत ते. आणि दत्तगुरु ब्रह्मचारी, त्यांना स्त्रियांचा स्पर्श नसतो, स्त्रियाचं दर्शन नसतं, सुरक्षित अंतरण करायचं. आता ह्या अशा स्त्रिया गळ्यामध्ये ते स्वामींचं, दत्तात्रय महाराजांचं एक समजा ती लॉकेट असतं, ते गळ्यात घालतात, फिरतात. आता हे फार चुकीची गोष्ट. त्यांना ते समजा फायदा होण्याऐवजी तोटा जास्त होतो. मी दत्तात्रय महाराजाचं करू नका तर अजिबात म्हणून नाही, करू शकतात तुम्ही, सुरक्षित अंतर ठेवून पत्ते पाळून करू शकतात.
करायला काही अडचण नसते. अगर स्वामींचं बी करायला काय, स्वामीचं करू शकतात, पण त्याचे काही नियमाप्रमाणे पथ्य असतात. स्त्रियांसाठी खूप पथ्य त्याचे, ते पाळत नाहीत तुम्ही लोक. म्हणजे तुम्हाला फायदा होण्याऐवजी तोटा जास्त सहन करावा लागतो. तर आता आपल्याला सांगायचंय काय, की ज्या स्त्रिया जीवनामध्ये निराश आहेत, कुठली त्यांची गोष्ट मनासारखी झालेली नसते, काही नसतं, मनासारखं काहीच नसतं, त्याच्यामुळे ती अति निराशामध्ये असल्यामुळे हा त्रास त्यांना दुखण्याचा त्रास असतो. आणि त्याबरोबर नजर दोष एक असू शकतो म्हणण्यापेक्षा असतोच. समाजामध्ये राहिल्यानंतर नजरा लागतातच. आणि ह्या गोष्टी जर तुम्हाला अशा प्रकारे होत असेल कुणाला, आता हा व्हिडिओ जी बघतात ना मंडळी, त्यांना जर हा त्रास जर होत असेल, तर मी तुम्हाला सांगणार नाही की स्वामीचं करा, दत्त महाराजाचं करा, असं काही बोलणार नाही. तुम्हाला त्यासाठी नजर दोष काढणं गरजेचं असतं. आणि नजर दोष काढण्यासाठी असं मोठं काही विशेष काही लागत नाही. आता तुम्हाला साहित्य सांगतो, घरात असणारे साहित्य असतं, विशेष असं काही नाही लागत. आणि हे जर असं ज्यावेळेस अंग सनसन करायला लागलं, लय बेचैन व्हायला लागलं, त्रास व्हायला लागला, तर पहिली गोष्ट नजर काढण्यासाठी ही गोष्ट वापरायची. समजा हातामध्ये असं जेवढं ह्या 5 बोटात जेवढं मीठ बसल तेवढं मीठ घ्यायचं, एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं, छोटीशी वाटी घ्या, वाटीमध्ये पाणी घ्या आणि आपल्याच हाताने डोक्यापासून हेसे धरायचं, असं धरायचं, खाली धरायचं, असं फक्त उतरायचं. डोळे झाकून शांत चित्ताने असं 3 वेळेस उतरून ते मीठ त्या पाण्यात टाकायचं आणि पाणी रस्त्यावर टाकायचं. एक झालं. दुसरी गोष्ट, आपल्या घरामध्ये, देवघरामध्ये मोरपीस एक ठेवून द्या. आता ही मोरपीस ठेवल्यानंतर मोरपीस सुद्धा आपण 3 वेळेस उतरू शकतो आणि देवघरात ठेवू शकतो. याच्यामुळे काय दिसतंय, बाह्य बाधा, कुणाची नजर वगैरे लागली तर ना, तर ते दूर होते. आपलं जे अंग सनसन करायला आहे ते कमी होऊन जातं. अंग सनसन करतं, पाय जळजळ करतात, बऱ्याचशा गोष्टी अशा होत राहतात. आणि अशा स्त्रियांचं जास्त करून वजन वाढत असतं बघा. जास्त वजन वाढतं यांचं, त्याचे कारण आहे, ते विचार करतात, खातात आणि वजन वाढून घेतात, त्याच्यामुळे पाय दुखतात त्यांची. तर हे नजर लागल्यांचं ह्याचं झालं. आता दुसरी गोष्ट, आपल्याला ही जी निराशा आली आहे, जे तुम्हाला निराशा येते, तर तुमच्या जीवनात आनंद नसतो मुळात. म्हणजे जे समजा घटस्फोटीत असतात, त्यांनी त्यांच्या हातानं नवऱ्यापासून वेगळा, तर काही नवरा व्यसनाधीश असू शकतो, काही असेल त्याचं, काही दुसरं प्रकार असेल, त्याच्यापासून वेगळे राहतात. पहिली गोष्ट, तुम्ही आता स्वतंत्र राहिल्यात, तुमची इच्छा असेल तर दुसरा विवाह चांगला जर व्यक्ती असेल, भेटला, व्यवस्थित काही वाटलं, तर लग्न करणे सगळ्यात महत्वाचं गरजेचं आहे. नुसतं असं पार्टनरशिप असं टाइमपास म्हणून राहून सुद्धा आपल्याला मानसिक त्रास होतो, कारण समाजाची भीती असते, ह्या गोष्टी असतात. तर डायरेक्ट लग्न करणे महत्वाचं राहतं. तुमचं जर वय कमी वय असेल, समजा 40-45 आतलं तर असेल ना, तर लग्न करायला काही अडचण नसते. दुसरी गोष्ट असते, आता बऱ्याच जणांचं लग्न पण झालेलं नसतं, अशाच घोटाळ्यामध्ये राहतात ते, असंच निराशा असल्यामुळं, प्रत्येक गोष्टीकडे संशयात्मक बघत असल्यामुळे सुद्धा यांना त्रास होत असतो. त्यांनी सुद्धा लग्नाचा प्रस्ताव आणि संसार थाटावा, चांगल्या प्रकारे आपलं त्याच्यामध्ये मन रमावं. आणि समजा विधवा असतील आणि समजा हे गोष्टी तुम्हाला मान्य नाहीत, तुम्हाला लग्न करायचं नाही, नसू द्या, करू नका, काही आग्रह नाही, तुमच्या इच्छेचा प्रश्न नाही. मग आपली निराशा कशी घालवणार आपण? आपल्या जीवनात आनंद, समाधान लाभण्यासाठी आणि एकमेव कार्यक्रम म्हणजे तो आहे ईश्वराची सेवा करणे. शंभूची सेवा करा. सेवा करा म्हणजे काय, तुम्हाला त्याला सतत ही नाही करा म्हणत तुम्ही. सकाळी नियमितपणे एक वेळापत्रक ठरवा. सकाळी वेळापत्रक ठरवून सकाळी लवकर उठणे, लवकर उठण्यास स्नान करणे आणि देवपूजा असतील, तुमच्या देवघरात काय जे देव आहेत त्यांना आंघोळ घालणे, स्नान करून, आणि शंभूची पिंड असेल, नसेल तर घेऊन येणे आणि त्याची शंभूची पूजा करणे.
शंभू असा देव आहे की तुम्ही किती पाप केले, पुण्य केले ते बघत नाही. तुम्हाला सहजरित्या प्रसन्न होणारी देवता आहे, लक्षात घ्या. त्याच्यामुळे त्याची सेवा करायची म्हणजे त्याला स्नान घालायची, अभिषेक म्हणजे त्याला अभिषेक मंत्र बोलायचा. ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः, ओम नमः शिवाय नमः. अगर तुमची काय मनात इच्छा असेल तेच ओम नमो ओंकारेश्वर देवताय, मनोकामना पूर्ण कुरु कुरु स्वाहा हा मंत्र बोलायचा. नाहीतर दुसरा हे शरीराचा त्रास होत असेल तर ओम नमो ओंकारेश्वर देवताय शरीर बाधा निवारण कुरु कुरु स्वाहा हा मंत्र बोलू शकतात आपण. अथवा तुमचं कार्य कुठलं अडत असेल तर त्यासाठी सुद्धा ओम नमो ओंकारेश्वर देवताय सर्व कार्य सिद्ध कुरु कुरु स्वाहा हा मंत्र बोलू शकतात. असे अनेक मंत्र आहेत आपल्याकडे सिद्ध केलेले, ते मंत्र तुम्ही बोलत राहा आणि बघा तुम्ही चमत्कार. सकाळी मंत्र बोलत राहा आणि संध्याकाळी झोपण्यापूर्वी झोप येत नाही, तुम्हाला विचार मनामध्ये येतात वेगवेगळे, अशा अनेक काही प्रकार होते. त्यावेळेस एक 100-200 पेजेसची वही घ्या, रजिस्टर घ्या आणि त्याच्यामध्ये ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः अथवा ते मंत्र लिहू शकतात. 108 तुम्हाला जास्त लिहायचं असेल जास्त लिहा. अथवा ओम नमो ओंकारेश्वर देवताय मनोकामना पूर्ण कुरु कुरु स्वाहा हा मंत्र लिहू शकतात. ओम नमो ओंकारेश्वर देवताय सर्व कार्य सिद्ध कुरु कुरु स्वाहा हे मंत्र असे 2-3 मंत्र आहेत. 108 असे झोपण्यापूर्वी लिहून काढा आणि नंतर तुम्हाला झोप शांत लागेल. आणि झोप येतच नसेल तर मनामध्ये चांगला पॉझिटिव्ह विचार करा. आपल्या ओंकारेश्वरला सांगा की ओंकारेश्वरा तुझा आशीर्वाद असू दे, माझ्या शरीरात काय जी बाधा आहे, काय माझ्या दोष आहे ते तुझ्या कृपेने तुझ्या आशीर्वादाने दूर होणार आहे, कारण तुझ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. असं बोलत राहायचं आणि बघा तुम्ही मनातले मनात बोलत राहा. मनात बोलत 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 तुम्हाला झोप लागेल, शांत झोप लागेल आणि हे जे तुमचं दुखतंय ना ते बऱ्यापैकी कमी होऊन जाईल. आपल्याला बाकीच्या इतर गोष्टी फालतू गोष्टीत नाही ना शिरायचं, तर देवामध्ये शिरायचं. ईश्वराची सेवा करा, त्याला जवळ करा. ज्याला कुणी नाही त्याला देव आहे, लक्षात घ्या. तोच आपलं बरं करतो, तोच आपल्याला सुख समाधान शांती देतो. म्हणून ईश्वराचं तरी करायला चालू करा, तुमची निराशा निघून जाईल आणि तुम्ही आनंदी व्हाल, एवढं मी तुम्हाला सांगू इच्छितो. तर मंडळी, याबरोबरच आजचा हा आपला शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय, जय हिंद, जय भारत, सुखी राहा आणि समाधानी.